आणि हिंदमाता परिसरातली दृश्य नम्रता दुबे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नम्रता, काय स्थिती आहे तिकडची? आपण इथे सध्या पाहू शकता की पावसामुळे पूर्ण रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि सगळीकडे तुम्ही पाहू शकता मॅनहोल्स आहे। मॅनहोल्स कुठेही ओपन असू शकतो, त्यामुळे काही दुर्घटना पण होऊ शकते। आपल्या सोबत काही लोक इथे आहेत, स्टेशनवर थांबले होते, आता इथून चालत ते घरी जाते। तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलाय? माझं नाव राहुल उबाळे, मी इथं परेलला जॉबला आहे स्वतंत्र मायक्रोमध्ये। मी आता ॲक्च्युली ऑफिसमध्ये आम्ही होतो तर आम्हाला माहीत नव्हतं पावसाचं, एवढं काय समजलं नव्हतं। पण जसं आलो स्टेशनला, परेल स्टेशनला 2 ते 3 तास उभा होतो। 2 ते 3 तास तुम्ही स्टेशनवर होता, आता तुम्ही घरी कसं जाणार? मी आता इथून वॉकिंग किंवा बाय कसं टॅक्सी किंवा वाया काय लिफ्ट वगैरे कोणाची सहायता घेऊन शकता की मुंबईकरांना ते कधीपासून वेट करत होते स्टेशनवर, पण आता काय दुसरा पर्याय नाहीये, त्यांना चालत जावं लागणार परेल ते चेंबूर पर्यंत। आणि इथे तुम्ही हे दृश्य पाहू शकता, सगळीकडे पाणी साचलेलं आहे। हिंद माताचा नेहमीचा असं दृश्य आहे ते दिसतं इथे। दुकान लवकर बंद केली गेली आहे कारण की दुकानामध्ये पण पाणी जात होता। इथे तुम्ही पाहू शकता की जागे जागेवर मॅनहोल्स आहेत, त्यामुळे ट्रॅफिक पोलीस इथे उभी आहे की कसलीही दुर्घटना होऊ नये। पण सगळीकडे जिथे जिथे तुमची नजर जाणार आपण पाहू शकता की पाणी जे आहे ते सध्या वाढत आहे आणि पाण्याचा जो लेवल आहे ते कमी होत नाहीये। इथे काही लोक आहेत ते कधीपासून वेट करत होते आणि ते इथे चालत आलेले आहे स्टेशन पर्यंत। आपण पाहू शकता की काही ॲम्ब्युलन्स पण इथे आली होती, पण त्याला डायव्हर्ट केला आहे कारण की पाणी पूर्णपणे पुढच्या रस्त्यावर पण साचलेलं आहे आणि कोणी जाऊ शकत नाही। इथे आपण पाहू शकता। आप कहाँ जा रहे हैं, आप बताएंगे? परेल विलेज। तेव्हा ही स्थिती सगळी मुंबई आणि परिसरातली ठिकठिकाणी अशा प्रकारे नागरिक अडकून पडलेले आहेत। तर जसं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं, रात्रीची वेळ आहे, त्यातच मॅनहोल आणि अन्य ठिकाणी देखील आपल्याला त्यामुळे काळजी घेणं, दक्षता बाळगणं, सतर्क राहणं गरजेचं आहे। पावसाची प्रत्येक अपडेट